नमस्कार. माझं नाव नंदू गुले. मी मूळतःच औरंगाबादचा रहिवासी असल्यामुळे साधारणतः 95च्या 95-96चा तो काळ होता, ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये एस बी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं. आणि एस बी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर 11वी-12वीमध्ये असताना त्यावेळेस आम्हाला एस बी कॉलेजमध्ये असलेल्या नाट्यशास्त्र विषय आहे आणि त्याचे प्राध्यापक आहेत डॉक्टर दिलीप घारे आणि यशवंत देशमुख सर. हे नाट्यशास्त्र शिकवतात, मुलांना अभिनय शिकवतात याची माहिती झाली. आम्ही 11वी-12वीत असताना त्यावेळेस गॅदरिंगमध्ये काही नाटकं सादर व्हायची, ती आम्ही बघायचो. एस बी कॉलेजच्या 3rd फ्लोअरवर नाट्यशास्त्र विभाग होता, तिथे आम्ही जायचो, बसायचो. आमचं ॲडमिशन नसतानासुद्धा आम्ही या गोष्टी करायचो. घारे सर, देशमुख सर आम्हाला विचारायचे, तुम्ही कोण आहात, काय करता. त्यावेळेपासून आमच्यामध्ये थोडं थोडं एक नाटकाविषयी किंवा अभिनयाविषयी एक रस किंवा आवड निर्माण झाली. त्यानंतर फर्स्ट इयरमध्ये आल्यानंतर आम्ही नाट्यशास्त्रात एक ॲडमिशन म्हणून घेतलं आहे एस बीच्या नाट्यशास्त्र विभागात. आणि त्यावेळेपासून माझा नाट्य प्रवास सुरू झाला. सुरुवातीला घारे सरांच्या, देशमुख सरांच्या अभिनयाचा प्रभाव म्हणा किंवा त्यांच्याविषयी असलेली आवड म्हणा, या गोष्टीविषयी असलेली श्रद्धेमुळे मी ते ॲडमिशन घेतलं होतं. परंतु हळूहळू मला स्वतःला त्या गोष्टीमध्ये खूप रस वाटायला लागला. मला असं वाटायला लागलं की आपण अभिनय करण्यासाठीच जीवन आहे आपलं, मी त्याच्यासाठीच जिवंत आहे. हळूहळू अभिनय हाच माझा श्वास झाला. सुरुवातीला सर जी नाटकं बसवायची किंवा एकांकिका बसवायचे, त्याच्यामध्ये छोटे मोठे भूमिका मी करायचो. ते करत असताना थोडं डेव्हलप होत गेलो. तो काळ होता 96-97चा, ज्यावेळेस आम्हाला सिनियर होते शिव कदम सर, प्रेषित रुद्रवार सर, महेश मोताळे. या सगळ्यांची नाटके, एकांकिका बघून आम्ही अजून प्रेरित व्हायचो की यार असं काम करायला आम्हाला जमलं पाहिजे. 98मध्ये शिव कदम सरांनी त्यावेळेस एक नाटक बसवलं होतं, आषाढ का एक दिन. आणि त्या नाटकापासून खरं म्हणजे आमची जी एक समज असते नाटकाविषयी, अभिनयाविषयी, ती डेव्हलप झाली असं म्हणता येईल. त्यावेळेसचे माझे सहकारी जे त्या नाटकात होते, आम्ही सगळेच त्या नाटकाच्या प्रयोगानंतर आमच्या आयुष्यात एक बदल झाला. अभिनय कलेकडे एक सिरियसली बघण्याचा दृष्टिकोन आम्हाला त्या नाटकाने दिला. शिवकदम सर दिल्ली इथे त्यांच्या काही वर्कशॉपसाठी गेले होते. तिथून येताना त्यांनी आषाढ का एक दिनची स्क्रिप्ट आणली होती आणि ते नाटक आम्ही एस बीच्या जालान सभागृहात केलेलं आहे. त्या नाटकाच्या प्रयोगानंतर आम्हाला एक दृष्टी मिळाली. आम्ही तोपर्यंत थोडं हसत खेळत गंमत म्हणून किंवा त्याला करून बघूया जमतंय का, या दृष्टिकोनातून काम करत होतो. परंतु त्या नाटकाच्या प्रयोगानंतर मी स्वतः मातुलचा रोल त्याच्यामध्ये केला होता. आम्ही जवळपास 3-3.5 महिने त्याच्या प्रॅक्टिसेस केल्या होत्या त्यावेळेस. आणि ऐन पावसाळ्यात त्याचा प्रयोग आम्ही जालान सभागृहामध्ये केला होता. हाऊसफुल ते नाटक झालं होतं आणि त्या प्रयोगामध्येच मला एक अनुभूती झाली की यार ये कुछ अलग चीज़ है. तुम्ही जेव्हा नाटक नवीन करता, शिकता आणि एखाद्या भूमिका करत असताना एखाद्या भूमिकेमध्ये तुम्हाला एखादा क्षण असा येतो की ज्यावेळेस तुम्हाला जाणवतं की नाही यार ये कुछ अलग चीज़ आहे, हा परकाया प्रवेश आहे. एका माणसाच्या एका जीवनात राहून तुम्ही असंख्य लोकांचे सुख दुःख, त्यांचे अनुभव तुम्ही जगू शकता. आणि ही कल्पना, हा जो अनुभव होता, ही मला खूप प्रेरणा देणारी आणि पुढच्या आयुष्यासाठी प्रेरक ठरली. मी त्यावेळेस डिसाईड केलं की नाही, आपण आयुष्य अभिनयातच करायचं, अभिनय हे करिअर करायचं, अभिनयासाठीच आता याच्या पुढचा प्रवास करायचा. त्यावेळेस ते डिसाईड झालं. हा काळ होता 98चा आणि 98मध्ये हे नाटक आम्ही केलं होतं. त्या नाटकानंतर मी खूप प्रचंड सिरियस झालो. या क्षेत्राकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. मी अजून जास्त इन्व्हॉल्व होऊन कामं करायला लागलो. माझ्या या गोष्टी बघून घारे सरांनी, देशमुख सरांनी मला अजून प्रोत्साहित केलं, मला अजून प्रेरित केलं. अजून चांगली कामं मी त्यावेळेस केली.
त्यावेळेस एक अरविंद जगतापांचं नाटक खूप गाजायचं, इडियट नावाचं. शिवसरांनी ते आधी माझ्या आधी ते नाटक केलं होतं. त्याची स्क्रिप्ट आम्ही मिळवली. अरविंद सर आमचे सिनियर आहेत, त्यांनाही आम्ही विनंती केली आणि त्याचे प्रयोग आम्ही सुरू केले. तर इडियट शिव कदम सरानंतर मी इडियट केला एस बीत असताना. त्याचे असंख्य प्रयोग आम्ही केले. वेगवेगळ्या युथ फेस्टिवलमध्ये त्याचे प्रयोग केले. त्याचे प्रयोग गाजलेही. त्यावेळेस प्राइजेस मिळाले आणि एक नवीन हुरूप आला काम करण्याचा. त्यावेळेस एक नवीन जोश आला की नाही यार, हम भी कुछ कर सकते हैं, लोग हमको भी पसंद कर सकते हैं. ये इस तरह का दृष्टिकोन, हा दृष्टिकोन आम्हाला त्यावेळेस मिळाला. रमाकांत भालेराव त्यावेळेस आम्हाला ज्युनियर होते. त्यावेळेस ते नवीन डिपार्टमेंटमध्ये येणं चालू केलं होतं. त्यानंतर आमची दोघांची जोडी जमली. आम्ही त्यावेळेस पाहिजे जातीचे हे विजय तेंडुलकरांचं नाटक केलं. ते नाटकही खूप गाजलं. त्या नाटकाच्या तालमीच्या प्रोसेसमध्ये घारे सरांनी, देशमुख सरांनी आम्हाला प्रचंड शिकवलं आहे. मी जे काही करत आलो आहे ते त्यावेळेस शिकलेल्या गोष्टी आहेत, ज्या मला सरांनी शिकवल्या. बारीकीने त्या गोष्टींवर मी अभ्यास केला. त्याच वेळेस 99मध्ये मी तुगलक नावाचं नाटक वाचलं होतं, अंधायुग वाचलं होतं आणि त्यावेळेसच डिसाईड केलं होतं. त्यावेळेसची जे पॅसेजेस मी सरांकडून ते बसून घेतले होते की सर मला हे नाटक आयुष्यात कधी करायला मिळालं तर मी हे करीन सर. तर असं करून मी सरांकडून त्याचे पॅसेजेस बसून घेतले होते. हिंदीवर त्यावेळेस मी खूप काम केलं होतं. हिंदी भाषा माझी त्याच्याविषयी आवड जास्त होती की मला हिंदीमध्ये काम करायचं होतं. मी एकमेव स्टुडंट होतो ज्यावेळेस तो हिंदी पॅसेज करायचा, बाकीची सगळी मुलं मराठी पॅसेज करायचे. मी एस बीमध्ये हिंदी पॅसेजेस सरांकडून करून घ्यायचो. हिंदीवर काम करत करत थोडं एक भाषेचं थोडंसं एक एक्स्ट्रा ज्ञान प्राप्त झालं. हिंदीवर माझी पकड चांगली झाली आणि त्यानंतर मग लोकांनाही कळलं की अरे हे हिंदी बहुत अच्छा कर सकता है. हे करत असताना त्यावेळेस मग मुंबईवरून जाणं येणं चालू झालं. मुंबईत काही प्रोडक्शन हाऊसमधून मला कामं मिळाली. ते करत असताना मग बालाजी टेलिफिल्म्सवाल्यांना माझा आवाज आवडला. त्यांचे EP वगैरे त्यांनी मला सांगूनही दाखवलं होतं की तुमचा आवाज युनिक आहे, आपकी हिंदी अच्छी आहे. त्याच्यामुळे एक जोधा अकबर झाले किंवा त्यांचे इतर काही प्रोजेक्ट मला मिळाले, त्याच्यात मी कामं केली. आणि अशा प्रकारे मग एकदा रमाकांत भालेराव यांनी त्यांच्या फायनल प्रोजेक्टसाठी तुगलक नावाचं नाटक निवडलं होतं. त्यावेळेस मी वकिली करत होतो. रमाकांत भालेराव स्क्रिप्ट घेऊन आपल्या कोर्टामध्ये आले होते, डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये, आणि त्यांनी माझ्यासमोर स्क्रिप्ट ठेवून डायरेक्ट मला सांगितलं होतं की तुम्ही हा तुगलकचा रोल करणार आहात, मला बाकी काही सांगू नका, हा रोल तुम्ही करा. मग आम्ही प्रॅक्टिसेस सुरू केल्या. विद्यापीठात त्याचा शो झाला होता. त्या नाटकानंतर मला लोकांकडून खूप चांगल्या कमेंट्स आल्या. लोकांनी ते खूप अप्रिशिएट केलं. लोकांना माझं काम आवडलं. आजही काही लोक मला तुगलक म्हणून हाक मारतात. त्या नाटकामुळे एक खूप चांगला एक पब्लिक रिस्पॉन्स मिळाला. परंतु ही सारी प्रोसेस शिकण्याची, ही सगळी गोष्ट जी आहे ती 97-98मध्येच कुठेतरी सुरू झाली होती. कॅरेक्टर समजून घेण्याची, कॅरेक्टर प्ले करण्याची, ॲज अ ॲक्टर स्टँड होण्यामागे छोट्या छोट्या गोष्टी ज्या शिकत जाव्या लागतात. अभिनेत्याला तयार होण्यासाठी ज्या छोट्या छोट्या गोष्टीवर काम केलं पाहिजे, याची मुहूर्तमेढ, याचं बीज रोपण कुठेतरी 97-98मध्ये SBच्या डिपार्टमेंटमध्ये झालेलं आहे. ज्यावेळेस आम्ही प्राथमिक स्टेजमध्ये होतो त्याच वेळेस त्या गोष्टी आम्हाला समजायला लागल्या. सरांनी आम्हाला खूप शिकवलं आणि त्यामुळे हा सगळा प्रवास झाला. त्यानंतर मुंबईत गेलो, फुल टाईम ॲक्टिंग केली, बऱ्याच सिरियल्स केल्या, सिनेमा केले आणि आज MGM सारख्या चांगल्या संस्थेमध्ये मी लेक्चरर म्हणून जॉईन आहे. मागच्याच महिन्यात एक चांगली सिरियल मी केली सोनी मराठीवर, जिजामाता नावाची. त्याच्यात माझा कंटिन्युटीचा रोल होता. काही मराठी फिल्म्स मी केलेल्या आहेत ज्या आता येणार आहेत. तर अशा प्रकारे हा सगळा प्रवास चालू आहे. सर BAला असताना त्या 3 वर्षाची प्रोसेस कशी होती? BAला असताना फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. घारे सरांचे आणि देशमुख सरांचा एक ठरवून दिलेला त्यांनी एक पॅटर्न होता. ज्यावेळेस विद्यार्थी नवीन येतात त्या वर्षी, जेव्हा ते फर्स्ट इयरला असतात त्यावेळेस ते त्यांच्यामध्ये रस निर्माण होण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या गोष्टी करायला लावायचे, जेणेकरून त्या विद्यार्थ्याला डिपार्टमेंट सोडून जाण्याची सुद्धा इच्छा नाही व्हायची. आम्ही सकाळी 10 वाजता यायचो डिपार्टमेंटमध्ये, रात्री संध्याकाळी 7-8 वाजता कधीतरी ते डेव्हिड आणि ते जे लोक होते आमचे वॉचमन, ते आम्हाला बाहेर काढायचे की आता आम्हाला बंद करायचं डिपार्टमेंट. तर या सगळ्या गोष्टी सर मुलांना आवड निर्माण व्हावी,
शिकणं नंतर, पण आधी त्यांना आवड निर्माण व्हावी, ती गोष्ट स्वतःहून करावी वाटावी, याच्यासाठी काही गोष्टी आम्हाला सांगायचे, काही गोष्टी करून घ्यायचे. आणि ही प्रोसेस सुरू होण्याची जी प्रक्रिया ती तिथून सुरू झाली होती. त्यानंतर मग जशी जशी मुलं सेकंड इयरमध्ये येतात, थोडं त्यांना कळायला लागतं, तर सर त्यांना थोडं जास्तीचं काम सांगतात, थोडं चांगलं काम अजून करून घेतात त्यांच्याकडून, जेणेकरून ते शिकायला लागतात. मग आवड आहे, परंतु नंतर सेकंड स्टेज जी आहे ती शिकण्याची आहे, त्याला कॅरेक्टर समजून घेण्याची आहे, नाटक समजून घेण्याची आहे. ही जी प्रक्रिया आहे ती सेकंड इयरमध्ये स्टार्ट होते. आणि मग थर्ड इयर येईपर्यंत माणूस थोडाफार त्याला कळायला लागतं की बाबा अभिनय अशी अशी गोष्ट आहे, अशी अशी ती करावी लागते. अशा प्रकारे सरांची एक युनिक पद्धत होती. आणि घारे सर आणि देशमुख सर यांनी वेगवेगळं ते ठरवून घेतलं होतं. ते प्रत्येक वेळी त्यांचं स्वतःचं कॅरेक्टर प्ले करायचं त्यांनी जे ठरवून घेतलेलं आहे. घारे सर हे मुलाला अतिशय प्रेमानं त्याला स्वतःमध्ये असं गळ्यात हात घालून अगदी शिकवायचे. याच्या उलट देशमुख सर हडीस करून अगदी त्याला डिमोरलाइज करून शिकवायचे, परंतु त्यांच्या दोन्हीच्या पद्धतीमध्ये तयार होणारा माणूस हा कंप्लीट व्हायचा आणि त्याला नाटक, ॲक्टिंग या सगळ्या गोष्टींची आवड लागायची. आणि त्यांनी ते अद्भुत रसायन होतं दोघांचं. ते सांगत असताना सुद्धा नुसतं मुलं ऐकत राहायची. 2-2 तास आम्ही अन्नाच्या टपरीवर बाहेर उभं राहून 2-2, 3-3 तास आम्ही सरांच्या गप्पा ऐकायचो. त्याच्यामधूनही खूप काही शिकायला मिळायचं. एस बीच्या कॅन्टीनमध्ये, अन्नाच्या कॅन्टीनमध्ये आम्ही सरांच्या गप्पा ऐकण्यासाठी खास विशेष जाऊन बसायचो. या सगळ्या गप्पांमधून, या सगळ्या गोष्टींमधून त्यांनी नाटकाचं औपचारिक आणि अनौपचारिक ह्या दोन्ही शिक्षण आम्हाला दिलं. फक्त नाटक म्हणून किंवा ॲक्टर म्हणून तुम्ही जीवनात घडत असताना तुम्ही कुठेही फेल जाणार नाही. भले तुम्ही ॲक्टिंग करो ना करो, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जाल तरीही तुम्ही फेल होऊ नये. तुम्ही जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन घेऊन पाहिलं पाहिजे. फ्रस्ट्रेशन, मी असं म्हणतो की घारे देशमुख सरांच्या कुठल्याही विद्यार्थ्याला फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन हे कधीच येऊ शकत नाही. कारण सरांनी जी बीज रोपण जे आमच्यामध्ये टाकलं आहे त्यावेळेस त्याची शिदोरी घेऊन आम्ही जीवनाकडे बघत असतो. भलेही कोणताही स्टुडंट कुठेही कोणत्याही क्षेत्रात असेल, काहीही काम करत असेल, परंतु ते जीवनाप्रती, जीवनाविषयक त्यांचा दृष्टिकोन खूप सकारात्मक आहे. ते निराश होत नाही, ते नाराज होत नाही. जे काही ते करत असतील ते पूर्ण इमानदारीने करतात. सर आषाढ का एक दिन नाटकाची थोडक्यात प्रोसेस कशी होती बसवताना स्क्रिप्ट निवडल्यापासून एस बीची? एस बीच्या 98मध्ये जेव्हा शिवकदम सर दिल्लीला जाऊन आले, दिल्लीला त्यांचं काहीतरी वर्कशॉप होतं, तिथून ते स्क्रिप्ट घेऊन आले होते. आणि त्यांनी आमचा एक ग्रुप होता शिवकदम सरांचा, मी, संजय परदेशी, जगदीश नागरे, महेश मोताळे, असं सगळा आमचा ग्रुप होता. आणि त्यावेळेस आम्ही ठरवलं की हे नाटक करायचं. शिवसरांनी प्रत्येक पात्र, सगळे पात्र सगळ्यांना वाचायला लावले सुरुवातीला. सुरुवातीला असं ठरलंच नाही की तू हे करशील ते करशील, नाही. आधी सगळ्यांनी सगळी पात्र वाचली आणि नंतर मग ते डिसाईड झालं की कोणी कोणतं पात्र करावं. त्यावेळेस स्वप्ना रत्नाळीकर होती, त्यांनी मल्लिकाचा रोल केला होता. प्रिया पाटील यांनी अंबिकेचा रोल केला होता. संजय परदेशी यांनी विलोमचा रोल केलेला. आणि मी मातुल, कालिदासांचा जो मामा आहे तो मातुलचा रोल मी केला होता. शिवकदम सरांनी स्वतः कालिदासांचा रोल केला होता. तर अशा प्रकारे ते नाटक घडत गेलं. सरांनी दिग्दर्शनासाठी खूप मेहनत घेतली, आमच्याकडून ते कॅरेक्टर करून घेतले. बऱ्याचदा आम्ही सकाळी प्रॅक्टिस सुरू करायचो, रात्र व्हायची आम्हाला एस बीमध्ये. 98ची गोष्ट आहे, माझ्याकडे CD 100 ही गाडी होती, CD 100 सुरुवातीची. आणि त्या एका प्रॅक्टिसच्या वेळेस मला चांगलं आठवतं, माझी गाडी पेट्रोल संपलं तर काहीतरी झालं होतं. मी क्रांती चौकवरून चिकलठाण्याला मी राहतो, चिकलठाण्याला मी गाडीची लोटच नेली होती रात्री. काहीतरी 1-1:30 वाजता आमची प्रॅक्टिस संपली होती, गाडीतलं पेट्रोल संपलं होतं आणि इथं कोणी माझं ओळखीचं नव्हतं की मी गाडी लावावी आणि जावं. तर ती गाडी CD 100 लोटत मी चिकलठाण्यापर्यंत नेली होती. ही एक अशी आठवण आहे. तो प्रयोग खूप रंगला. त्या नाटकात खूप काही शिकायला मिळालं. नाटकाच्या प्रयोगात मला खूप एक आनंद देणारी गोष्ट झाली, मला अनुभूती झाली आणि मी या मार्गाला लागलो. आषाढ अगदी मोहन राकेशांचं खूप मोठं नाटक आहे. ते चिरकाल आहे, कंटेम्पररी आहे, त्याला व्हॅल्यूज आहेत. आजच्या घडीलाही ते नाटक जे कोणी करतील त्यांना खूप प्रगल्भता देऊन जातं असं ते नाटक आहे. त्यावेळेस सर रिहर्सलच्या वेळा कशा ॲडजस्ट व्हायच्या महोत्सवाच्या? ॲट ए टाईम 5-6 नाटकं बसत असतील आणि आपण 1-2 नाटकात असतो. ते ॲडजस्ट कशी व्हायची तालीम आणि बाकीच्या गोष्टी? तर त्यावेळेस आम्ही फुल टाईम
नाटक आणि नाटकच करायचो. तो आम्ही डिपार्टमेंटला पडून राहायचो, दिवस रात्र आम्ही पडून राहायचो. जे बसवतंय त्याच्यात आम्ही कामं करायचो. त्याच्यामुळे वेळेचा काही प्रश्न नाही. आम्ही घरी काहीतरी 8-9 वाजता रात्री जायचो At a कधी. time- दिवसभर आमचं प्रॅक्टिस चालायची. एक झाली प्रॅक्टिस की दुसरी प्रॅक्टिस करायचो. अशा प्रकारे हे चालायचं. तेव्हा सर ॲट ए टाइम रिहर्सल व्हायचे का हॉलमध्ये एक, स्टेजवर एक, या बाहेर एक अशी? आम्हाला एस बीत असताना मिनी थिएटर होतं रिहर्सल करण्यासाठी. तर आम्ही मिनी थिएटरमध्ये रिहर्सल करायचो. परंतु खूप मोठं स्टेज नव्हतं आम्हाला, छोटंसं स्टेज होतं, तिथे आम्ही रिहर्सल करायचो. बाकी सरांच्या समोर बसल्यानंतर सर प्रॅक्टिस करून घ्यायचे. कुठला डायलॉग कसा घ्यायचा ते सर सांगायचे आणि त्यांच्यानंतर आम्ही ती तशा प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करायचो. अशा प्रकारे सर बसून घ्यायचे नाटक आणि मग देशमुख सर आल्यानंतर स्टँडिंग रिहर्सल करायचे. स्टँडिंगमध्ये त्याच रिहर्सल रिपीट करायच्या. अशा त्यांचं एक पद्धत होती काम करण्याची. आणि एम पी ए फर्स्ट इयरला असताना सर एम पी एची प्रोसेस कशी होतात, शिकवण्याचे टप्पे त्यांचे? याचीसुद्धा एक खूप चांगली स्टोरी आहे. मला एस बीत असल्यापासून तुगलक किंवा अंधायुग नावाचं नाटक करण्याची माझी खूप इच्छा होती आणि माझं एम पी ए करण्याचं राहून गेलं होतं. मी एस बी झाल्यानंतरच मुंबईला निघून गेलो होतो. मी तिथं कामं केली. इथं मग मी करत होतो, काम करत होतो किंवा शिक्षण चालू होतं, LLBचंही चालू होतं. मला एके दिवशी बरणपूरकर सरांनी डिपार्टमेंटमध्ये बोलावून घेतलं आणि त्यांनी मला आग्रह करून सांगितलं की तू अजून एम पी ए केलेलं नाही आहेस. मी त्यांना मागे 2-3 वेळा सांगितलं होतं की सर मला करायचं आहे, परंतु काही अडचणीमुळे मला ते करता आलं नव्हतं. मी मुंबईला असताना किंवा या गोष्टीमुळे एक 7-8 वर्षाचा गॅप झाला होता. मध्ये रमाकांत भालेरावांनी तुगलक नावाचं नाटक, त्यांचं एम पी एचं लास्ट प्रोडक्शन जे असतं ते तुगलक नावाचं नाटक बसवलं होतं. तर त्यानंतर बरणपूरकर सरांनी मला बोलून घेतलं आणि मला सांगितलं की तू आता ॲडमिशन घे. बरेच वर्ष झाले तू ॲडमिशन घेतो म्हणतोस पण घेत नाहीस. मी म्हटलं ठीक आहे सर, मी घेतो ॲडमिशन. मला अंधायुग करायचं आहे सेकंड इयर माझं प्रोडक्शन म्हणून. सर म्हणले ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, आपण अंधायुग करूया. मी एम पी एला ॲडमिशन घेतलं. त्यावेळेस डिपार्टमेंटला अमोल पानबुडे वगैरे आमचे मित्र होते, विद्यार्थी मित्र. फर्स्ट इयरला एक प्रोडक्शन करायचं असतं, त्यामुळे मी जज नावाची सतीश आळेकरांची एक एकांकिका मी त्यावेळेस बसवली होती. त्यामध्ये मी, अमोल पानबुडे आणि काही विद्यार्थी होते. आणि सेकंड इयरमध्ये माझं प्रोडक्शन म्हणून मी अंधायुग नावाचं नाटक बसवलं होतं. त्या नाटकातही खूप खूप काही शिकून गेलं ते नाटक. त्या प्रोसेसमध्ये, बसवण्याच्या प्रोसेसमध्ये रोहित देशमुख होते, रमाकांत भालेराव म्युझिक करत होते आणि श्याम राजपूत होते. असे बरेचसे मित्रमंडळी आमचे सगळे सोबत होतो आम्ही आणि आम्ही ते नाटक बसवत होतो. त्या बसण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. अंधायुग एक जागतिक लेवलवर गाजलेलं नाटक आम्हाला करायला मिळालं. बरणपूरकर सरांनी खूप चांगला सपोर्ट केला होता. आम्हाला ज्या काही गोष्टी आवश्यक होत्या त्या त्यांनी आणून दिल्या होत्या. म्हणजे आम्हाला ते नाटक करताना काही अडचणी नाही आल्या. तसंच एक गोष्ट सांगायची राहिली आहे, त्यांच्या पण खूप पूर्वी डिपार्टमेंटमध्ये LN देशपांडे सर होते, कुमार देशमुख सर होते. यांना ऐकण्यासाठी आम्ही डिपार्टमेंटमध्ये जायचो. कुमार सरांचा आवाज ऐकण्यासाठी मी डिपार्टमेंटमध्ये त्यांच्या लेक्चरला जाऊन बसलेलो आहे एकदा की सर मला फक्त तुमचा आवाज ऐकायचा, मला बसू द्यायचं. त्यांची अशी एक आठवण आहे. LN सरांनी एक नाटक त्यावेळेस बसवलं होतं, गेमही जगतोय आम्ही अजूनही. तुम्ही कुमार सरांना, LN सरांना विनंती करून त्याची प्रॅक्टिस बघायला मी जायचो. तर हे त्यावेळेस एक बिग प्रोडक्शन, म्हणजे मोठं प्रोडक्शन म्हणून ते गाजलं होतं नाटक. तर अशा प्रकारे मी भरपूर लोकांकडून काही काही शिकत आलो या फील्डमध्ये. काही काही लोकांच्या काही गोष्टी मी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुमार देशमुख सरांचा आवाज आणि त्यांची डायलॉग्सवर असलेली कमांड ही 10% जरी कोणी विद्यार्थ्यांनी किंवा ॲक्टरने शिकली तरी तो त्याचं जीवनाचं सार्थक होऊन जाईल असं मला वाटतं. प्रचंड प्रतिभेचा माणूस होता. म्हणजे विलक्षण गुरु ते लाभले होते. प्रत्येकाची वेगवेगळी खासियत होती. LN सरांचं वऱ्हाड निघाले लंडनला पाहताना एक वेगळीच मजा यायची. घारे देशमुख सरांची गाजराची पुंगी सर आम्हाला नेहमी प्रयोगाला घेऊन जायचे. जवळ आसपास जे पण प्रयोग असायचे सरांच्या गाडीत बसून आम्ही त्या प्रयोगाला जायचो आणि सरांच्या प्रयोगाच्या वेळेस आम्ही त्यांना मदतनीस म्हणून ते कामं करायचो. त्यांचा पडदा बांधणे किंवा सरांना मेकअप वगैरे करणं. तर या सगळ्या प्रक्रियेतून खूप काही शिकत हे सगळं घडलेलं आहे. याला एम पी एला असतानासुद्धा इतर मित्रमंडळी होती. प्रभू होता आमचा, संतोष नवरखेले प्रभू. हा खूप चांगला कलाकार मी पाहिला त्यावेळेस. खूप जीव ओतून काम करायचा.
डिवोशन देऊन काम करायचं. त्याचं नटसम्राटमधलं काम मला खूप आवडलं होतं. त्याच्याकडूनही काही बघता आलं, शिकता आलं. असे बरेचसे लोक होते. श्याम राजपूत सोबत होता. रमा आमचा एवढं चांगलं काम करतोय, एवढं चांगलं त्याच्याकडून शिकायला मिळालं. ह्या खूप आमच्या मित्राकडूनही खूप साऱ्या गोष्टी समजता आल्या, शिकता आल्या. अशा थोड्या थोड्या गोष्टीनं एक कलाकार घडत असतो. कुठली एक गोष्ट कुठल्याही एका माणूसने बऱ्याच गोष्टींचा मिळून कलाकार घडत असतो. बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी शिकत शिकत एक कलाकार घडतो असं मला वाटतं. आणि त्या सगळ्यांनी ते कॉन्ट्रीब्यूट केलं. मी जे काही शिकलो, जे काही समजलं आहे मला थोडंफार, ते सगळ्या लोकांनी मिळून मला परिपूर्ण केलं, कोणी एक नाही. सर अंधायुगची थोडक्यात एक प्रोसेस सांगता येईल का? स्क्रिप्ट निवडल्यापासून तर स्टँडिंग प्रयोगापर्यंत थोडं. अंधायुग धर्मवीर भारती यांचं गाजलेलं नाटक आहे. ते पद्यात्मक नाटक आहे. त्याची जी डायलॉग आहेत ते लिरिकल आहेत. लिरिक्समध्ये बांधलेले डायलॉग आहे. त्याला सम आहे, त्याला ताल आहे, त्याला रिदम आहे. तर त्या नाटकाच्या प्रेमात मी आधी सांगितलं ना, 98 पासून मी त्या नाटकाच्या प्रेमात होतो. देशमुख सर, घारे सरांनी त्यांच्या काळात ते जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये होते तेव्हा कमलाकर सोनटक्के सारख्या सरांनी ते नाटक बसवलं होतं. त्याच्यामुळे ते नाटक मी वाचलं होतं पहिल्यांदा. आणि ते नाटक एवढ्या ताकदीचं होतं की मी ते वाचताच ठरवलं होतं की मी आयुष्यात हे नाटक कधी ना कधी जेव्हा करायला मिळेल तेव्हा मी जरूर करेन. जेव्हा बरणपूरकर सरांनी मला ॲडमिशन घ्यायला सांगितलं त्यावेळेससुद्धा मी अंधायुग करण्याचं सांगितलं आणि त्यांनी ते करू दिलं मला. नाटक बसवितानाच वेगवेगळे रोल्स मी जेव्हा द्यायचे ठरवले त्यावेळेस सगळेच रोल एवढे ताकदीचे होते की त्याला करण्यासाठी सुद्धा तेवढेच ताकदीचे नट आपल्याला हवे होते. परंतु अनफॉर्च्युनेटली म्हणा किंवा भाषेचा प्रॉब्लेम म्हणा, मला औरंगाबादमध्ये हिंदी एवढी चांगली बोलता येणारे खूप कमी लोक आढळले. नाटक करत असताना चांगली हिंदी बोलणारे, त्याच्यात काम करावं किंवा अभिनय करावा किंवा अजून हे नंतरची गोष्ट आहे. आपल्याकडे मुलांना हिंदीसुद्धा चांगली बोलता येत नाही. त्यांना अडकतात किंवा त्यांना प्रॉब्लेम होतो. हे मला प्रकर्षानं जाणवलं. पण तरीसुद्धा त्या गोष्टीमध्ये जे काही अवेलेबल होते त्या सगळ्या लोकांना मी ते नाटक वाचायला दिलं. त्याचे वाचन झाले बऱ्याच 1-1.5 महिन्यापर्यंत आम्ही ते वाचन करत होतो फक्त. त्यानंतर रोल्स डिसाईड झाले. ते समजून घेणे, जेवढं आपल्याला समजलं तेवढं त्यांना सांगणे आणि त्यांच्याकडून काम करून घेणे, या सगळ्या गोष्टीतून ते नाटक घडत गेलं आणि त्याचा प्रयोग झाला. मला वाटतं 2012मध्ये त्याचा प्रयोग झाला एका विद्यापीठाच्या आपल्या ऑडिटोरियममध्ये. आणि ते चांगलं झालं. ते नाटक चांगलं झालं. तो प्रयोगही चांगला झाला. आणि सर तुगलकची प्रोसेस सांगता येईल कशी? तुगलक हे खूप प्रगल्भ करणारं नाटक आहे. नाटक शिकणाऱ्या, नाटकाची आवड असणाऱ्या किंवा नाटक समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक माणसाने ते नाटक वाचलं पाहिजे, त्याची पारायणं केली पाहिजे असं माझं मत आहे. गिरीश कार्नाडांनी ते नाटक लिहिलं आहे कन्नड भाषेत आणि कारंत सरांनी ते अनुवादित केलं आहे. हिंदी, उर्दू अशी त्याची लँग्वेज आहे. परंतु जो कोणी नट होऊ इच्छितो, ज्याला नट म्हणून काहीतरी करायचं, त्या माणसानं तुगलक नाटकाची पारायणं केली पाहिजे. ते रोज वाचलं पाहिजे, त्याच्या भाषेवर काम केलं पाहिजे. तुम्हाला ते नाटक 10-20 वर्षे पुढं नेतं असं माझं स्वतःचं मत आहे. त्याची भाषा, तुम्हाला जर हिंदीवर काम करायचं आहे तर ती जी भाषा आहे, तुगलकची जी भाषा आहे ती हिंदी उर्दू मिश्रित आहे. तुम्ही जर त्या प्रकारचे संवाद बोलत जर राहिले तर तुम्ही निश्चितच भाषेच्या आधारावर कुठलाही रोल तारून न्याल असं मला वाटतं. एवढे सुंदर भाषा प्रयोग, एवढे एक एक शब्द, त्याच्यातला एक एक शब्द. मी जेव्हा तुगलक नाटक करत होतो, तुगलकचे डायलॉग म्हणत असताना आपण एक 10-10 किलोचा एक दगड प्रेक्षकांवर फेकतो असा मला फील येत होता. एक एक डायलॉग म्हणताना मला त्या तापड्याच्या भिंती हलतानाचा फील यायचा. एवढं ताकदीचं ते नाटक लिहिलेलं आहे. रमाकांतने आणि श्याम राजपूत त्यावेळेस त्यांचं ते प्रोडक्शन होतं. त्यांनी खूप चांगलं काम माझ्याकडून करून घेतलं. प्रचंड मेहनत घेतली होती. मला आठवतं आम्ही काहीतरी फेब्रुवारी-मार्चमध्ये ते नाटक वाचन सुरू केलं होतं आणि त्याचा प्रयोग काहीतरी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये काहीतरी तो प्रयोग झाला होता. परंतु या 5-6 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रचंड भारावून जाऊन आम्ही प्रॅक्टिसेस केल्या होत्या. त्याच्यानं खूप काही शिकायला मिळालं, खूप काही समजलं. मी परमेश्वराचे आणि या आमच्या मित्रमंडळींचे आभार मानतो की त्यांनी ते नाटक निवडलं, त्यासाठी माझी निवड केली. हे खरंच माझ्यासाठी खूप सौभाग्याची गोष्ट आहे. त्याच्या स्पीचसाठी सर घारे सर वगैरे असं कोणी आलं होतं का? घारे स्पीचवर कोणी? येस, घारे सरांकडे मी गेलो होतो. त्याचे ज्याला
ज्याला म्हणूया आपण त्याचं टेक्स्चर समजण्यासाठी त्यांना त्या कॅरेक्टरचं काय टेक्स्चर आहे, त्याचं काय त्याचा स्वभाव काय आहे. कारण सरांनी ते नाटक आधी केलेलं आहे, तर त्याचा स्वभाव समजण्यासाठी, ते कॅरेक्टर कसं प्ले करण्यासाठी, याच्यासाठी घारे सरांची मदत मी घेतली. मी घारे सर यायचे डिपार्टमेंटमध्ये यायचे ज्यावेळेस आमची तालमी चालू होते, त्यावेळेस त्यांनी आम्हाला काही लेक्चर त्याच्यावर घेतलेले आहेत. ते कॅरेक्टर समजण्यामध्ये घारे सरांचा असो किंवा बऱ्याच अजून लोकांचा हातभार आहे. त्यांनी मला समजावून सांगितलं ते कॅरेक्टर काय आहे. जोपर्यंत एखाद्या नटाला ते कॅरेक्टर करणारं कॅरेक्टर कळत नाही, त्याचा भूतकाळ त्याचा भविष्यकाळ समजत नाही, तोपर्यंत ते कॅरेक्टर तो कम्प्लिटली करू शकत नाही. तुम्ही कल्पना कराल फक्त, परंतु ज्यांनी ते समजलं आहे, ज्यांना ते कळलं आहे, त्यांच्याकडून जर तुम्ही त्याची मदत घेतली, त्यांना समजून घेतलं, तर ते कॅरेक्टर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे त्याच्या विविध शेड्सनुसार तुम्ही ते कॅरेक्टर प्ले करू शकता. तुगलक या कॅरेक्टरमध्ये असंख्य शेड्स आहेत. तो प्रेमळही तितकाच आहे, हिंस्त्र तेवढाच आहे, तो समजदार तेवढाच आहे, तो ज्ञानी तेवढाच आहे आणि तो सनकी तेवढाच आहे. त्याच्यात एक शेड नाही आहे, त्याच्यात विविध प्रचंड शेड्स असलेलं कॅरेक्टर ते आहे. आणि ते शेड समजून घेण्यासाठी तुम्हाला प्रचंड अभ्यास केला पाहिजे, प्रचंड गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी मला घारेसर असतील, रमा असेल, श्याम असेल, माझा मित्र अमित नरवाडे असेल, या सगळ्या लोकांनी मला हे समजण्यासाठी मदत केली की हे काय आहे, हे कॅरेक्टर काय आहे. आणि त्यानुसार मग ते कॅरेक्टर मी प्ले केलं आणि ते लोकांना आवडलं. सर तुमच्या प्रोडक्शनच्या वेळी अजून कुठली कुठली नाटकं झाली होती अंधायुगच्या वेळेस महोत्सवात? अंधायुगच्या वेळेस अंधायुगच्या वेळेस मला वाटतं राहुल बोर्डेने एक नाटक बसवलं होतं, चरक. ज्यात सिद्धप्पाने तो काहीतरी तो रोल केला होता. त्याचं नाव मला आठवतं आहे, तो ती आणि असं हां काहीतरी हां हां ते नाटक होतं. तिरुनंगाई. हां, तिरुनानगाई ते नाटक झालं होतं. अजून मला वाटतं प्रदीप आणि विशाखा यांनी सुद्धा काहीतरी त्यावेळेस एक नाटक बसवलं होतं, ते पण एक वेगळं नाटक होतं, पण मला आता नाव आठवत नाही. तेव्हा तालिमीच्या वेळा कशा ठरायच्या सर, ॲडजस्ट कसं व्हायचं इतक्या? त्यावेळेस बऱ्हाणपूरकर सरांनी सगळ्यांना वेळा वाटून दिल्या होत्या. तालमी करण्यासाठी प्रत्येकाला सुटेबल अशी वेळ ते स्वतः विचारायचे आधी की तुम्ही कुठल्या वेळेत, तुम्ही आणि तुमचे कलाकार कुठल्या वेळेमध्ये कम्फर्टेबल आहात तालीम करण्यासाठी. तर त्यानुसार मग डिपार्टमेंटच्या वेळा ते वाटून द्यायचे. आम्ही आणि माझे कलाकार यांना सुटेबल वेळ सकाळची होती, त्यामुळे आम्ही सकाळी 7 वाजता त्या तालमी सुरू करायचो. 7 ते सकाळी काहीतरी 10 वाजेपर्यंत आम्ही डिपार्टमेंटच्या तालमी करायचो. त्यानंतर वेगवेगळे मुलं यायची आणि त्या वाटून दिलेल्या वेळा त्यानुसार डिपार्टमेंटमध्ये प्रॅक्टिस करायची. सर नाटक म्हणजे काय असं एका वाक्यात सांगायचं झालं तर काय म्हणाल? नाटक म्हणजे लेखकाने जो विचार केलेला आहे, जे लेखकाला सुचलेली गोष्ट आहे, ती गोष्ट आपलं पदराचं नटाने न टाकता जशीच्या तशी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे नाटक आहे. आपल्या अभिनय प्रतिभेचा वापर पूर्ण करून लेखकानं लिहिलेला आशय, दिग्दर्शकाला अभिप्रेत असलेला आशय प्रेक्षकांपर्यंत जशाच्या तसा पोहोचवणे म्हणजे नाटक आहे. आणि नाटक म्हणजे जीवन आहे. जीवनाचा सार आपण नाटकातून सांगू शकतो. आपण जे काही जीवन जगतो त्याचा सार आपण नाटकातून कमी वेळेत प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो. नाटक हे समाज प्रबोधनाचं खूप चांगलं साधन आहे. तर किशोर आणि ज्यांना नट व्हायचं आहे, ज्यांना अभिनय क्षेत्रात काम करायचं आहे, त्यांनी नाटक शिकलं पाहिजे, नाटक केलं पाहिजे, नाटक समजलं पाहिजे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. नाटक हे तुम्हाला अभिनय क्षेत्रामध्ये प्रचंड मदत करतं. प्रचंड तुम्ही भरावून जाऊन एखादं काम करता आणि त्याचे तुम्हाला जेव्हा रिटर्न्स मिळतात, प्रेक्षकांकडून त्यांची वाहवा मिळते, त्यावेळेस तुम्हाला अजून उत्साह येतो, एक तुम्हाला आनंद होतो की यार नाही, आपल्याला पण रेकग्नाईज करणारे लोक आहेत, आपण सुद्धा कुणाला आवडू शकतो. आणि ती गोष्ट तुम्हाला आयुष्यभर पुरते. मला तुगलक नाटक जेव्हा झालं होतं 2009मध्ये, ते नाटक आम्ही तापड्यामध्ये केलं होतं, त्यावेळेची एक प्रतिक्रिया मला अजून आठवते. आणि मला वाटतं मी जेव्हा मरेल तोपर्यंत मला ती प्रतिक्रिया आठवणार आहे. एक 60-65 वर्ष वयाचा म्हातारा मौलाना, ॲक्च्युली ते नाटक मुस्लिम समुदायावर आधारित त्यांचं सगळं बॅकग्राऊंडचं ते नाटक आहे. ते नाटक बघण्यासाठी औरंगाबादचे जास्तीत जास्त मुस्लिम लोकसंख्या आली होती. ते नाटक हाऊसफुल झालं होतं. बाहेरसुद्धा तापड्यामध्ये स्क्रीन लावण्यात आला होता. ते नाटक झाल्यानंतर एक मौलाना आला, एक
65 वर्ष वयाचा, आणि तो येऊन मला सांगितलं त्याने की सर आपने जो काम किया है वो अमरीश पुरी की याद दिलाता है, अमरीश पुरी की जैसा आपने काम आपने रोल निभाया है. ही प्रतिक्रिया करत मला काटा येतं अंगावर. ती प्रतिक्रिया मला अजून आठवते, मला ती बळ देणारी आहे. अमरीश पुरी हा चांगला ॲक्टर मी स्वतः मानतो, मी त्यांना फॉलो करतो. आणि अशा प्रकारे माणसाला ॲक्टर म्हणून खूप बळ देणाऱ्या गोष्टी नाटक करतं आणि ती तुम्हाला आयुष्यभर तारतं त्या गोष्टी. त्याच्यामुळे नाटक केलं पाहिजे अभिनेत्याने. किशोर जांगडे सरांबद्दल मुक्तपणे बोलायचं झालं तर काय म्हणाल, तुमची ओळख कशी झाली? आणि किशोर जांगडे सर आमचे खूप सिनियर आहेत. आम्ही एस बीला असताना सुद्धा खूप म्हणजे त्यांचं नाटक बघायचो, एकांकिका बघायचो. खूप चांगले ॲक्टर आहे, दिग्दर्शक खूप चांगले आहेत सर. त्यांनी मागं मुलांना एस बीमध्ये घेऊन काही एकांकिका बसवल्या होत्या, मी स्वतः जाऊन त्या पाहिल्या होत्या. नाटक आणि जीवन या दोन्ही गोष्टींवर जी समज पाहिजे माणसामध्ये ॲज अ ॲक्टर, ॲज अ डायरेक्टर, ती समज किशोर जांगडे सरांमध्ये, खूप कमी लोकांमध्ये ती समज असते. किशोर जांगडे सरांमध्ये ती जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, नाटक समजण्याची ताकद आहे. त्याच्यामुळे किशोर सरांचे विद्यार्थी निश्चितच खूप चांगला त्यांचा भविष्यकाळ आहे, ते खूप चांगलं हे करू शकतात. किशोर सरांचा मी खूप रिस्पेक्ट करतो. ते जेव्हा पण भेटतात खूप चांगलं बोलतात, खूप काही शिकवण्याच्या गोष्टी ते करतात. किशोर सरांना खूप काही चांगलं शिकण्यासारखं आहे, विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करून घ्यावा. आपल्या नाटक फील्डकडे सर काही बाहेरचे लोक तिरकस बघतात, नाटकात गेला म्हणजे वाया गेला, की इसका कुछ होने वाला नहीं है, नाटक के नाच को लग गया, ये खत्म हो गया. देखिए याचं कारण, इसका रिझन काय आहे? आजचं जे युग आहे ते चमत्काराला नमस्कार करणारं युग आहे. लोकांच्या अशा काही धारणा झालेल्या आहेत की पैसा ज्याच्यात मिळतो तो उद्योग चांगला, आणि नाटक म्हणजे काय, हे रिकाम टेकडे कामं आहेत किंवा रिकाम्या लोकांची कामं आहेत, याच्यात काही घडत नाही. तर जोपर्यंत तुम्ही काहीतरी चमत्कार करून दाखवत नाही तोपर्यंत ते लोक नमस्कार करत नाही. प्रत्येकाकडे ती दृष्टी नसते, प्रत्येकजण शिक्षित नाही आहे, किंवा आपला जो समाज आहे त्याचा एकंदरीत बघण्याचा दृष्टिकोन असा होता पूर्वी. आता थोडा थोडा त्यात बदल होतो आहे. टी व्ही सिरियल्स आल्यात किंवा काम प्रचंड वाढलं आहे, त्याच्यामुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आहे. परंतु अजूनही ग्रामीण भागामध्ये लोक बघतात की नाही यार, नाटक ही म्हणजे वाया गेलेल्यांची किंवा एक रिकाम टेकडं काम आहे. परंतु मला असं वाटत नाही. तुम्ही कुठलंही काम करा, ते जर तुम्ही 100% देऊन तुमच्या पूर्ण मनाने, विल पॉवरने, पूर्ण इच्छाशक्तीने जर तुम्ही ते काम करताय, तुम्ही काहीही काम करा आयुष्यात, ते जर तुम्ही 100% कराय. मी नाटक हे निवडलं होतं, अभिनय हा निवडला होता माझ्या जीवन कार्य चालवण्यासाठी, तर ते कार्य मी 100% करतो आणि मी त्याचे रिटर्न्स मला खूप मिळालेत. मी नाटकामुळे मागच्या वर्षी मी एक काम केलं. मी संजय दत्तचा खूप मोठा फॅन होतो. मी जेव्हा लहान होतो त्यावेळेस त्याचे खलनायक आणि साजन असे सिनेमे यायचे. मी जेव्हा लहान होतो 92-93 तर मी तो सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघायचो. यार खलनायक संजय दत्त, मी प्रचंड त्याचा फॅन होतो. मागच्या वर्षी मला एक काम आलं, संजय दत्त सोबत मला काम करायचं आहे. मला खूप विश्वास बसला नाही की अरे संजय दत्त के साथ मुझे काम मिल रहा है. मी ते शूट केलं, यूट्यूबसाठी ते शूट होतं त्यांचं. मुन्नाभाई MBBS या सिनेमाचं ते आठवणी रिक्रिएट करण्याचं ते काम होतं. आणि त्याच्यासोबत जे इतर लोक डायलॉग बोलतात, तर त्याच्यापैकी एक पोलिसाचं कॅरेक्टर मला त्यांनी दिलं होतं. ते करण्यासाठी मी जेव्हा गेलो, महबूब स्टुडिओ, खूप मोठा स्टुडिओ आहे बांद्रामध्ये, संजय दत्त, अर्शद वारसी, बोमन इराणी हे असे बसलेत आणि त्यांच्या बाजूला मला बसवण्यात आलं. संजय दत्त असा पाहतोय, बोमन इराणी पाहतोय, अरे यार ये कोण ॲक्टर आहे असं पाहतायत ते. आणि मी स्वतःला चिमटा घेत होतो की मी खरंच हे करतोय का. कारण आपण एखाद्याच्या प्रेमात आहोत, एखाद्याचे फॅन आहोत आणि त्यांच्यासोबत आपल्याला काम करायला मिळतं आहे. ही प्रचंड विलक्षण भावना आहे. मी ते एक्सप्रेस करू शकत नाही की मला काय वाटलं होतं. मी जेव्हा संजय पाहतोय माझ्याकडे असं, मी जेव्हा पाहिलं मी त्याला असं केलं, बाबा असं. तो हसून त्यानं रिप्लाय केला. तो सीन झाला आमचा, तर ते मी शब्दात ते वर्णन करू शकत नाही. तर एवढी ताकद तुम्हाला, एवढ्या मोठ्या लेवलवर घेऊन जाण्याची ताकद तुमच्या टॅलेंटमध्ये असते. अभिनय हे क्षेत्र मी निवडलं, ह्या टॅलेंटमध्ये तेवढी ताकद आहे की संजय दत्त सोबत तुम्ही बसताय. राजकुमार हिरानीपासून सगळे लोक तिथं साईडला बसून डायरेक्शन करत होते आणि सगळा क्रू बघत होता की संजय दत्त बसलाय, अर्शद वारसी बसलाय, बोमन इराणी बसलाय आणि हा कोण व्यक्ती बसलाय त्यांच्यासोबत. एवढी प्रचंड ताकद या माध्यमामध्ये आहे.
याला लिमिट नाही आहे. तुम्ही जेवढं चांगलं काम कराल, जेवढ्या इमानदारीने काम कराल, तेवढे त्याचे रिटर्न्स मिळतात. या अभिनय क्षेत्रामध्ये प्रचंड भारावून जाऊन काम करा, त्याचे रिटर्न्स तुम्हाला 100% मिळतात. मला मिळाले. मी पाहिलं, माझं जीवन बदलताना पाहिलं, लोकांच्या नजरा बदलताना पाहिलं. प्रचंड निगेटिव्ह बोलणारे लोक तुमच्यासोबत फोटो काढून घेण्यासाठी येतात, हे मी अनुभव केलं. प्रचंड निगेटिव्ह, वाया गेलेला मुलगा म्हणून पाहणारे लोक मला येऊन विचारतात, सर आपके साथ फोटो निकालने दीजिए. क्यों होता है ये? इसकी वजह है आपकी ताकत, आपकी एक्टिंग की ताकत, आपने किया हुआ काम, आपका डिवोशन. इन सारी बातों से मिलके लोगों की नज़रें बदल जाती है. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. क्या बात है. हमें अपने लक्ष्य पर ध्यान देना चाहिए, और इस तरह से मैं काम करते आया हूँ. आपल्या फील्डमध्ये सर व्यसनाधीनतेचं प्रमाण थोडं जास्त आहे. कशा व्यसनाधीनताचं म्हणजे व्यसन व्यसन. करण्याचं. त्याला रिझन काय असेल सर? सगळ्यात मोठी आणि सगळ्यात फालतू अगर जी गोष्ट असेल तर ती ही आहे की आपण एखाद्या व्यसनाचा आधार घेऊन अभिनय करावा किंवा काम करावं या क्षेत्रामध्ये. आणि दिल्ली साईडला किंवा पंजाब UP साईडचे जे अभिनेते येत आहेत इंडस्ट्रीमध्ये, त्यांना बघून असं वाटतं की यार यांनी काहीतरी चुकीचा संदेश घेऊन, चुकीची प्रेरणा घेऊन, चुकीचं मोटिवेशन घेऊन काम केलेलं आहे. ते प्रचंड व्यसनाधीन लोक आहेत आणि त्यांचा काय म्हणूया अनुकरण आपल्याकडची लोक करायला पाहतात. हे अत्यंत चुकीचं आहे. मी स्वतः निर्व्यसनी माणूस आहे. मी गुटखा, पान, सिगरेट, तंबाखू, दारू अशा कुठल्याही गोष्टी कधीही घेतही नाही, पितही नाही, मला माहीतही नाही. परंतु तरीही मी चांगलं काम करू शकतो. लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन, आता काही लोक, प्रचंड मोठी लोक, मी नाव घेणार नाही, परंतु त्यांनी अशा प्रकारे कामं केली आहेत, त्या गांजाच्या किंवा चरसच्या अधीन राहून त्यांनी ते सीन केलेत काही. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही सुद्धा त्या गोष्टीचं अनुकरण करावं आणि त्या गोष्टीच्या एका इन्फ्लुएन्समध्ये तुम्ही काम करावं आणि ते काम चांगलं होईल. नाही नाही, ती त्यांची प्रोसेस झाली. त्यांना सवयी लागल्या, त्यांनी ते कंटिन्यू केलं आणि त्यांनी ते काम केलं त्या व्यसनामध्ये. परंतु हे आवश्यक नाही आहे. ॲक्टिंग टॅलेंट ही वेगळी गोष्ट आहे. त्याच्यासाठी कुठल्याही व्यसनाचा, कुठल्याही बाहेरील गोष्टीचा काहीही संबंध नाही आहे. ॲक्टिंग ही आतमध्ये घडणारी प्रक्रिया आहे. तुमच्या आतमध्ये आंतरिक क्रियेनुसार घडणारी क्रिया म्हणजे ॲक्टिंग आहे. त्यांनी काहीतरी वेगळं इम्प्रेशन घेतलं आणि त्यानुसार त्यांनी ते कॅरेक्टर केलं. याचा अर्थ असा नाही आहे. कलाकारांनी व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. कलाकारांनी स्वतःचं शरीर, स्वतःचा आवाज, स्वतःची प्रकृती ही ठणठणीत ठेवली पाहिजे. कारण तुम्हाला कुठल्याही कंडिशनमध्ये कधीही वेळा न पाळता काम करता आले पाहिजे. त्यासाठी तुमचं शरीर सुदृढ राहिलं पाहिजे. तुम्ही चांगल्या कंडिशनमध्ये ते ठेवलं पाहिजे. त्याची ओव्हरऑलिंग ज्याला म्हणतो आपण, व्यायाम केला पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्ही पाळल्या पाहिजे, जेणेकरून तुमचं काम चांगलं होईल. आणि त्याची प्रचंड इच्छाशक्ती तुमच्यामध्ये असली पाहिजे. कुठलंही व्यसन काहीही न करता प्रचंड मोठी झालेली माणसं आहेत. अमिताभ बच्चनसारखे नट आहेत जे निर्व्यसनी आहेत, त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. हे चुकीच्या गोष्टी लोक आत्मसात करतात, चुकीच्या इम्प्रेशनखाली येतात. एखादा सिनियर सिगरेट पितो म्हणून मीही सिगरेट पितो, या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहे. त्यांचं अनुकरण करू नका. ह्या फसव्या आहेत गोष्टी सगळ्या. दारू पिऊन, सिगरेट पिऊन कोणीही मोठा कलाकार होत नसतो. निर्व्यसनी राहा. तुम्ही चांगलं काम कराल. फक्त त्याच्यासाठी जे आवश्यक आहे ती मेहनत घेणं आवश्यक आहे. ती मेहनत एखाद्या नटाने स्वतःवर करून घेतली पाहिजे. त्याला तुम्हाला कुणीही थांबवू शकत नाही. परंतु ह्या अशा चुकीच्या गोष्टी, चुकीचे व्यसनं कधीही करू नका. तर सर आपल्या फील्डमध्ये थोडं डिप्रेशनमध्ये जातात काय? आता सध्या फार केसेस दिसतात नाटकातले कलाकार वगैरे. त्याला काय रिझन असू शकतं? कशामुळे होत असेल? आता जो कोरोनाचा जो काळ चालू आहे त्याच्यामुळं एक वातावरणामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये एक काय म्हणू त्याला, रिसेशन आलं आहे किंवा काम कमी झालं आहे. तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीतरी चुकीचा विचार करावा. हा काळ निघून जाणार आहे. कुठलाच काळ थांबून राहत नाही. ये वक्त भी निकल जाने वाला आहे. पण तोपर्यंत थोडासा धीर धरा, थोडीशी कळ काढा. आवश्यक नाही की तुम्ही काहीतरी वेगळा विचार करून काहीतरी करून घ्यावं स्वतःचं. या काळामध्ये तुम्ही थोडंसं ध्यान करा. तुम्ही
स्वतःच्या मनाला एक उभारी द्या की ठीक आहे, अभी अच्छा वक्त नहीं है, अभी बुरा दौर चल रहा है, ये वक्त भी निकल जाएगा. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात बरा वाईट काळ येत असतो. फक्त कलाकार आहे म्हणून आपण थोडे सेन्सिटिव्ह जास्त असतो, म्हणून आपण काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घ्यावं हे योग्य नाही आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात बरा वाईट काळ येतो, त्याचा निघून जाण्याचा थोडा विचार करावा. थोडंसं स्वतःला 2 स्टेप मागं घ्या तर तुम्ही जास्त मोठी उडी मारू शकाल. असा विचार करा की परमेश्वरानं हे 2 स्टेप मागं घेण्यासाठी, तुमची लांब उडी जाण्यासाठी हा कोरोना काळ आणला आहे. त्याचा एन्जॉय करा, त्याला समजून घ्या. काळ कुठलाही थांबून राहत नाही, त्याचा बाऊ करून घेऊ नका. काही कलाकारांनी मागे आत्महत्या केल्या. सुशांत सिंग राजपूतसारखा माणूस डिप्रेशनमुळे आत्महत्या करतो, ही खरंच खूप चुकीची गोष्ट आहे. प्रत्येक काळात स्वतःला एक मनोधैर्य वाढण्यासाठी त्या प्रकारे विचार केला पाहिजे, ती गोष्ट समजून घेतली पाहिजे. हा कोरोना काळ काही नेहमीसाठी राहणार नाही आणि मला तर असं वाटतं की आता कमी होत जातं आहे खूप. आता जी अवस्था आपली एप्रिलमध्ये होती किंवा मेमध्ये होती, तेवढं तर आज काहीच वाटत नाही मला. आता तर खूप बिंदास लोक फिरत आहेत, कामं करत आहेत. फक्त थोड्याशा काही शासनाने नियम अटी लागून करून दिलेले आहेत. मी कोरोना सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत मी मुंबई सोडून औरंगाबादमध्ये आलो. मार्चपासून मी मुंबईत गेलेलो नाही. परंतु मला अजूनही कॉल चालू आहेत, कामं चालू आहेत, लोक कामासाठी विचारणा करत आहेत. उलट मी नाही म्हणतोय त्यांना की सर मी दिवाळीपर्यंत ब्रेक घेतला आहे स्वतःला, थोडं कोरोना जाऊ द्या मग मी येतो आणि कामं करतो. तर असं काही नाही, कामं सुरू झाली आहेत. तुम्ही जाऊन मुंबईतही कामं करू शकता. तर याचा बाऊ करून घेऊ नका की आत्ता काय होईल, पुढं काय होईल, असं काहीही नाही आहे. हा थोडासा काळ आहे, वाईट काळ आला होता, तो निघून गेला आहे. थोडासा सब्र करना बहुत ज़रूरी है. उसका और एक रीज़न है कि सर कोरोना के पहले भी क्या अपना ग्लैमर है बहुत ये फील्ड, तो लोग सोचते हैं कि मैं हीरो बनूंगा, एक्टर बनूंगा, वो उस दिशा में मेहनत नहीं कर पाते या फिर कोई दूसरी चीज़ों में भरकट जाते हैं और फिर उनका एक एज निकल जाता है, फिर वो डिप्रेशन आता है या फिर दारू पीने लग जाते हैं लोग. कैसे? इसकी सबसे बड़ी वजह है कि खुद का मूल्यमापन आपको सही तरीके से करते आना चाहिए. स्वतःला ओळखता आलं पाहिजे. आपण कुठे आहोत, आपण काय आहोत, आपण किती करू शकतो, याचं स्वतःचं एक मूल्यमापन असतं प्रत्येक कलाकाराचं. आता मी जर ठरवलं स्वतः जाऊन आणि मी हट्टच धरला की मी आता हिरो बनूनच येणार आहे, तर ती शक्य आहे का? त्याच्या वेगळ्या त्याच्या वेगळ्या गोष्टी असतात, त्याची वेगळी एक सपोर्ट असतो किंवा एक सामाजिक स्थिती असते किंवा तुमचा एखादा गॉडफादर असतो. या प्रचंड वेगवेगळ्या गोष्टी आहेत. व्यावसायिक गणितं खूप वेगळी आहेत. तुमच्या हातात जेवढं आहे आणि जेवढं तुम्ही शक्य आहे, जेवढं तुम्ही करू शकता, तेवढ्याच गोष्टीवर काम करा आणि जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा. लोक स्वतःचं मूल्यमापनच चुकीचं करतात, स्वतःला काहीतरी वेगळंच समजून घेतात आणि मग अशा गोष्टी जेव्हा पूर्ण होत नाहीत तेव्हा ते स्वतःला फसवतात आणि निराश होऊन मग एखाद्या व्यसनाच्या आधारी जातात, व्यसन करायला लागतात. ते अत्यंत चुकीचं आहे. व्यसनाच्या आधारी न जाता स्वतःचं योग्य मूल्यमापन करून जर एखादा काम करतोय या क्षेत्रामध्ये, तर तो नक्कीच सक्सेस आहे. फक्त अवास्तव एखादी गोष्ट पाहिजेच मला, जी घडू शकत नाही, अशा गोष्टीची अवास्तव अपेक्षा ठेवणं कधीही चुकीचं आहे. स्वतःचं योग्य मूल्यमापन करा. आणि असंही नाही आहे, प्रत्येक कलाकाराला त्याच्या योग्यतेनुसार, त्याच्या कॅपॅसिटीनुसार काम आहे. असं कुठलाच कलाकार नाही आहे ज्याला काम नाही आहे. त्यानं योग्य प्रमाणात जर मेहनत घेतली, योग्य ठिकाणी तो वेळेवर पोहोचला, तर प्रत्येक माणसाला काम आहे. इंडस्ट्री एवढी मोठी आहे. परंतु त्याच्या बाऊ करून घेणं किंवा चुकीचं, आपणच स्वतःला चुकीचं समजून घेतलं काहीतरी आणि आता नाही झालं म्हणून मी आता दारूच पीत बसतो, या अत्यंत चुकीच्या गोष्टी त्या करू नये. थँक्यू सर. थँक्यू सर.